Packing efficiency for cubic unit cells. This lecture is about the concept of packing efficiency. Okay? Packing efficiency gives idea about how tightly particles are packed. ओके, कुठल्याही सॉलिड क्रिस्टल्समध्ये पार्टिकल्स हे पॅक्ड असतात, क्लोजली पॅक असतात, आपल्याला माहीत आहे. तर ते किती क्लोजली किंवा किती टाईटली पॅक असतील याबद्दलची आयडिया आपल्याला कोण देईल? पॅकिंग इफिशियन्सी. खाली रेड बॉक्समध्ये तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सीसाठीचं एक्सप्रेशन दिसतंय. बघा एक्सप्रेशन काय आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. ओके, हा फॉर्म्युला लक्षात असू द्या. देन पॅकिंग एफिशियन्सी फॉर क्युबिक युनिट सेल. पॅकिंग एफिशियन्सी कोणासाठी बघायची आपल्याला? क्युबिक युनिट सेलसाठी बघायची आहे. अँड वी नो दॅट द क्युबिक युनिट सेल हॅज 3 टाइप्स ऑफ युनिट सेल्स. सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक अँड फेस सेंटर्ड क्युबिक. सो we see the expression for these simple cubic, body centered and face centered cubic unit cell step by step. आपण स्टेप बाय स्टेपने सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर आणि फेस सेंटर क्युबिकसाठीचं एक्सप्रेशन बघूयात. ओके, बघा, हे कुठल्याही युनिट सेलचं एक्सप्रेशन तुम्हाला डिराईव्ह करण्यासाठी काही स्टेप फॉलो कराव्या लागतील. या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही व्यवस्थित एक्सप्रेशन मिळवत गेलात तर तुम्हाला फायनल तुमचं डेरिवेशन अगदी सोप्या पद्धतीने डिराईव्ह करता येईल. अगोदर स्टेप कुठल्या आहेत ते बघूयात. फाइंड, डिराईव्ह ऑर एक्सप्रेस द व्हॅल्यू ऑफ पॅकिंग एफिशियन्सी फॉर अबोव सेल्स. वी हॅव टू फाइंड स्टेप बाय स्टेप व्हॅल्यूज ऑफ. बघा, फर्स्ट स्टेपला रेडियस ऑफ पार्टिकल, second step volume of particle, third one total volume of particle, and then finally value of packing efficiency. Okay, so first of all we are going to see the packing efficiency value for simple cubic unit cell. Let us see packing efficiency for simple cubic cell. See this diagram. Here the edge length of this unit cell is denoted by A. We know in simple unit cell particles are at corners only. सिंपल युनिट सेलमध्ये पार्टिकल्स हे फक्त कॉर्नर्सला असतात, तुम्हाला माहीत आहे. बघा, या पार्टिकल्सच्या इथं जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर या युनिट सेलची एज लेंथ तुम्हाला एने दाखवली आहे आणि ह्या पार्टिकल्सची जर तुम्ही ही रेडियस लक्षात घेतली, ह्या पार्टिकलचं हे डिस्टन्स दॅट इज 1r आणि ह्या पार्टिकलसाठीची ही रेडियस दॅट इज अगेन 1r. सो वी कॅन राईट A इज इक्वल टू ट्वाइस ऑफ r, इजंट इट? A बरोबर 2r आपण लिहू शकतो. देअरफोर r इज इक्वल टू a/2. मिळालं, फर्स्ट एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. काय एक्सप्रेशन मिळवायचं होतं आपल्याला? फर्स्ट स्टेपमध्ये रेडियस ऑफ पार्टिकल. ओके, हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. झाली फर्स्ट स्टेप कंप्लीट. सेकंड स्टेप व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. आता पार्टिकलचा शेप आपण काय म्हणून पाहिला आहे रे? याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पार्टिकल नेहमी हार्ड स्पिअरच्या स्वरूपात असतील असं आपण कन्सिडर करतो. देअरफोर फॉर द व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल वी हॅव टू यूज एक्सप्रेशन फॉर व्हॉल्यूम ऑफ स्पिअर. ओके, अँड वी नो 4/3 pi into r cube will be the expression for volume of sphere. Therefore, put the value of r as a/2 in this expression. Therefore, 4/3 pi in bracket a/2 cube, isn't it? आता क्यूब घेतल्यानंतर बघा 4/3 pi as it is, 4/3 and this pi as it is, a cube
2चा क्यूब हा 8 आला, इजंट इट. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 into 3 6. Therefore final expression will be pi a cube upon 6. This is the value for व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल. एका पार्टिकलचं व्हॉल्यूम काय असेल त्यासाठीचं हे सेकंड एक्सप्रेशन आपण मिळवलं, इजंट इट. थर्ड स्टेप काय होती, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन पर्टिक्युलर युनिट सेल. आता सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असतात, राईट, फक्त एकच पार्टिकल असतो. देअर इज ओनली वन पार्टिकल इन द सिंपल क्युबिक सेल. देअरफॉर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल विल बी this, that is pi a cube upon 6. एकच पार्टिकल आहे ज्यासाठीचं आपल्याला व्हॉल्यूम मिळालं हे, राईट. आणि एकच पार्टिकल असल्यामुळे टोटल पार्टिकलचं व्हॉल्यूम पण सेम तीच व्हॅल्यू येईल, दॅट इज पाय ए क्यूब अपॉन 6. फोर्थ स्टेप काय, पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. आता जस्ट आपण वरच्या एक्सप्रेशनमध्ये पाहिलं की व्हॉल्यूम ऑफ पार्टिकलसाठी एक्सप्रेशन काय येईल तुमचं, पाय ए क्यूब अपॉन 6 अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल विल बी ए क्यूब. युनिट सेलची प्रत्येक बाजू ए जर कन्सिडर केली तर त्या युनिट सेलचं व्हॉल्यूम काय येईल, ऑब्वियसली ए क्यूब येईल, इजंट इट. देअरफॉर ए क्यूब गेट कॅन्सल अँड एक्सप्रेशन विल बी पाय अपॉन 6 इंटू 100. पायची व्हॅल्यू टाकली 3.142 इंटू 100 इंटू अपॉन 6. हे सॉल्व केल्यानंतर तुमचं फायनल आन्सर येईल 52.36%. म्हणून आपण काय म्हणू शकतो, द व्हॅल्यू ऑफ पॅकिंग इफिशियन्सी फॉर सिंपल क्युबिक सेल विल बी 52.36%. इतक्या टाईटली ते पॅक असणार आहेत. 100% पैकी 52.36% ते पॅक असणार आहेत. म्हणजे उरलेले पर्सेंट काय असतील रे, void area or empty space. Therefore void area will be 47.64%. तर ही व्हॅल्यू पण लक्षात ठेवा void area साठीची, ओके. Therefore for simple cubic packing efficiency will be 52.36% and void area will be 47.64%. ओके. अजून कुठली व्हॅल्यू लक्षात असायला पाहिजे तुमच्या, सिंपल क्युबिक सेलसाठी आरची व्हॅल्यू काय आली होती, a/2. हे एक व्हॅल्यू तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, एका पार्टिकलचं व्हॉल्यूम काय आलं होतं तुमचं, एका पार्टिकलचं व्हॉल्यूम काय आलं होतं, पाय ए क्यूब अपॉन 6. ही पण व्हॅल्यू एकदा लक्षात असू द्या, ओके. This is the expression for packing efficiency for the simple cubic unit cell. लक्षात आलंय, ओके, गुड. लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.